हाय फ्रेंड्स, तर आज मी करणार आहे पोह्याचे कुरकुरे. इथं मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत. इथं मी पोहे भिजवून असे घेतलेले आहेत बघा. स्वच्छ असे धुतलेत आणि थोड्या वेळासाठी पोहे भिजत घातले होते. त्यामध्ये मी इथं मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे पोह्यामध्ये आणि थोडे जिरे देखील चेचून या पोह्यामध्ये इथं घालायचे आहेत. हे बघा, इथं जिरे देखील मी पोह्यामध्ये घातलेले आहेत. थोडा पापडखार आणि मीठ देखील चवीनुसार घालायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. हे अशा प्रकारे तो मळायचा आहे. इथं मी पोहे छान असे मळून घेतलेले आहेत बघा आणि त्याचे असे हे मोठे-मोठे 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चकलीच्या साच्याच्या सहाय्याने इथे हे बघा अशा प्रकारे कुरकुरे घालून घ्यायचेत. हे कुरकुरे खायला खूप छान आणि टेस्टी देखील लागतात आणि इथं हे 2 दिवस मी कुरकुरे वाळवून घेतलेले आहेत. हे बघा किती छान असे ते वाळलेले आहेत आणि त्यानंतर हे बघा किती छान वाळलेले आहेत बघा कुरकुरे. याच पोह्याच्या पिठापासून आपण चकली देखील करू शकतो पोह्याची. तसेच याचे अंडी पापड देखील करता येतात आणि ते छान चविष्ट देखील लागतात. आणि हे कुरकुरे एकदम सोपी रेसिपी आहे करण्यासाठी. याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे जास्त तांदूळ भिजवणं वगैरे असा काही प्रकार नाही आणि तळल्यानंतर हे बघा किती छान असे झालेले आहेत बघा, फुगलेले आहेत कुरकुरे. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आमच्या सबस्क्राईब करा.